फ्रेंड, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज ना मी मसाला चपाती करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आपण जशी चपाती करायला पीठ मळतो ना, तसं मी पीठ मळून आणि असे 4 गोळे करून आणि पुढची चपाती करणार आहे. आणि त्याच्या आपण जसं पुढला तेल लावतो तर तसं तेल लावून त्याच्यामध्ये मी चटणी केलेली आहे, शेंगदाणे आणि लसणाची चटणी केलेली आहे. तर त्याच्या मस्त भुरभुरून काढायची तेलासोबतीला आणि मस्त बारीक कोथिंबीर चिरलेली मी धुवून ती कोथिंबीर पण घालायची आणि सेम आपण जसे पूड करतो चपातीला तसं पूड करून आणि पातळ असं लाटून घ्यायची आणि तव्यावर मस्त खरपूस भाजून घ्यायची तेल लावून. जरा कडकच भाजायची, मस्त खायला पण छान लागेल ती. आणि कसं ना, दररोज ती भाजी चपाती खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो. कधी कधी भाजीला नसलं ना तरी प्रश्न पडतो की काय करायचं. हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही मसाला चपाती तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल. आणि लहान मुलांना भाजी चपाती खायला ना खूप कंटाळा करतात. आता याच्यात मस्त लाईटली असं लसणाचा स्वाद आहे, शेंगदाणे भाजून टाकलेली मस्त त्याच्यामध्ये. लहान मुलांना द्यायचं असेल ना जरा तिखट कमी करायचे. आणि त्यांना टिफिनमध्ये मी आता मोठी चपाती बनवली, तर तुम्ही छोटीशी अशी मस्त लहान मुलांना पण देऊ शकता आणि ते आवडीने खातील. कारण जरा वेगळंच पाहिजे असतं सर्वांना, म्हणून मी आज जरा वेगळंच बनवलं. आणि सोबतीला तुम्ही दही पण, आपण जसा पराठा करतो बटाटे किंवा मुळ्याचा कोबीचा वगैरे पराठा करतो सेम तसं, पण त्याच्यापेक्षा ना चव याची खूप छान लागते. आणि मेहनत काहीच नाही. चटणी तर आपल्या सर्वांच्या घरात असतेच. आपल्याला मुळ्याचा बटाट्याचा कसलाही पराठा करायचा असला ना तर आपल्याला पहिली त्याची तयारी करावी लागते. याला काही तयारी करायची गरजच नाही, कारण चटणी प्रत्येकाच्या घरात असते. तिळची चटणी टाका, शेंगदाण्याची टाका. मी इथं शेंगदाणा लसूण दोघं घेतलेले आणि छान अशी चटणी केलेली. तुम्ही नाश्त्यात खाऊ शकता, जेवणात खाऊ शकता, डिनरमध्ये खाऊ शकता. कारण जास्त काही तेल वगैरे नाही आहे, तर तुम्ही केव्हाही खाऊ शकता. 4 वाजेची थोडीशी छोटी भूकला पण खाऊ शकता. खूप छान लागतं. भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो, कधी कधी भाजी करायचा पण कंटाळा येतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते. प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सो बाय.